आणि 90 कोटीची अमृत योजना आज 225 कोटीवर गेलेली आहे। जैसे उधर चल रहा है खरात बाबा का, वैसे अपने भुसौल में भी चल रहा है। काल एक अति हुशार गटनेते त्याच्यावर नामंजुरी आहे, हे मंजुरी नाही आहे असं त्यांनी दिलेली आहे तक्रार। निक्की बत्रा को बोलना चाहता हूँ कि भाई हम पे तरस मत खा। ये तरीके से है, ये पुरावे के साथ में उन्होंने बोलना चाहिए। सीमा प्रशांत नरवाडे आणि सुकृत नगरसेवक नितीन धांडे यांनी विरोध केलेला आहे। मतदारांचा हक्क आहे, आज तुम्हाला त्यांनी खाली उतरवलेले आहे तर ते भान ठेवा। पालिकेचा विषय आहे, ही सत्य घटना हे सांगणं हे आमचं कर्तव्य आहे। भुसावळ नगरपालिकेमध्ये जी सभा झाली होती, सभेमध्ये जो गोंधळ केला, तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, त्या व्हिडिओमध्ये मी पाहिलं असेल की अध्यक्ष त्यांच्या व्यासपीठावर बसले होते आणि विरोधक नगरसेवक हे सगळे त्यांच्या टेबलावर आले आणि त्यांच्या समोर गोंधळ त्यांनी घातला, हे सगळ्यांनी पाहिलंय। ते सगळा गोंधळ थांबवण्यासाठी सत्ताधारी नगरसेवक तिथं उपस्थित समोर आले आणि त्यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही बसा, तुम्ही आपला एक विषय त्यांना सांगा अध्यक्षांना, परंतु ते लोक ऐकायच्या मनस्थितीत नव्हते आणि त्यांनी सगळ्यांनी एका वेळेस सगळ्यांनी गोंधळ घातला। एक व्यक्ती बोलला असता तर अध्यक्षांनी त्याचं उत्तर दिलं असतं, पण एका वेळेस 10-20 लोक बोलायला लागले तर शक्यच नसतं बोलणं। आणि त्याच्यानंतर त्यांनी जो विरोधक दाखवला की बाबा सभा तहकूब करायला लावली आणि 308 विषय 8 खाली विषय नामंजूर करण्यात आले। माझं त्यांना हेच म्हणणं होतं की ज्यावेळेस सन्माननीय नगराध्यक्ष म्हणून रमण भाऊ भोळे नगराध्यक्ष होते, त्यावेळेस तुम्ही असाच गोंधळ घातला होता का? एक काही नगरसेवकांनी त्यावेळेस गोंधळ घातला नाही, काही त्या सभागृहामध्ये मी पण होतो मागच्या, परंतु त्यावेळेस त्यांनी एकानेही गोंधळ घातला नाही। म्हणजे तुम्ही जाणून बुजून एकाच नगराध्यक्षांना टार्गेट केलं जात आहे, हे सगळं दिसून येते लोकांना। बरं, विषय यांचा असा होता, त्यांना विरोध करायचा होता तर त्यांनी अमृतचा विरोध करायला पाहिजे होता। म्हणजे 90 कोटीची अमृत योजना ज्यावर रमण भाऊच्या वेळेस सँक्शन झाली होती, त्यावेळेस रमण भाऊंनी चेन्नईची सूर्या कंपनी आहे याला टेंडर दिलं होतं, किंवा त्याला आपल्याला टेंडर द्यायचं आणि त्याला आपल्याला काम देऊन करून घ्यायचं होतं। मग मध्येच जैनला का देण्यात आलं? कोणाचा दबाव होता? आणि 90 कोटीची अमृत योजना आपल्याला पूर्ण करायची होती। पाचोऱ्यामध्ये 50 कोटीमध्ये त्या किशोरप्पा पाटील आमदार तिथले त्यांनी पूर्ण केली आणि 90 कोटीची आपली अमृत योजना पूर्ण करता यांना आली नाही। 8 वर्ष आले नगरपालिकेला सत्ता यांनी भोगली तिथं आणि 8 वर्षामध्ये यांनी एक अमृतचं काम केलं नाही पूर्ण। आणि 90 कोटीची अमृत योजना आज 225 कोटीवर गेलेली आहे। म्हणजे हे तुम्ही 136 कोटी रुपये कुठल्या ठेकेदाराच्या खिशात घालताय? हा ठेकेदार कोण? मग तुम्हाला 2 वेळेस ठेकेदार चेंज करायचं काय असं आहे की मागचा ठेकेदार हा जैनचा वेगळा होता, आता सत्ता तुमची झाल्यानंतर तुम्ही ठेकेदार का चेंज केला? मग तुम्ही तुमच्या फायद्यासाठी लोकांना विठीत धरून राहिले, लोकांना पाणी सुद्धा हे पाजून राहिले नाही। त्यांचा कसा कोटी रुपयांचा फायदा होईल आणि लोकांना फक्त विठीत धरून लोकांना मूलभूत सुधापासून दूर ठेवण्याचं काम या लोकांचं आहे। आमची सगळ्यांना नम्र विनंती राहील की बाबा या जे विषय आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांकडे त्यांनी आज 3-4 खाली दाखल केलेले आहे, ते आज मी उद्या जे सत्य असेल तर ते जिल्हाधिकारी त्यांना हे करतीलच। पण अशा तऱ्हेने अगर कोणी सभा तहकूब करत असतील आणि उलटा चोराच्या बोमा करून पत्रकार परिषद घेऊन किंवा मीडिया सोशल मीडियामध्ये तुम्ही बदनामीचे विषय करत असतील तर हे योग्य नाही। विरोधी पक्षाची पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये भुसावळचे एक नगरसेवक आहेत, त्यांचं नाव आहे निकी बत्रा। वास्तविक त्यांचं नाव निकी बत्रा असं नको पाहिजे। आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या खरात बाबा म्हणून खरात बोंधू बाबा म्हणून एक प्रकरण चालू आहे। जसे नाशिकचे ते खरात बाबा आहे त्यांचे जसे प्रकरण चालू आहे, तसे काही प्रमाणामध्ये इथे सुद्धा यांचे प्रकरण चालू आहे। म्हणून मी त्यांचं नाव खरात बाबा म्हणून म्हणतो, आपल्या भुसावळचे खरात बाबा। आता खरात बाबांना माझं असं म्हणणं आहे की काल त्यांनी सांगितलं की 2001 पासून ते 2006 पर्यंत, 2008 पासून ते 2016 पर्यंत तुम्ही काय केलं? ते ज्यांच्या मांडीला मांडी लावून ते पत्रकार परिषद घेत होते,
ज्यांच्या खांद्यावर हात ठेवून पत्रकार परिषद घेत होते 2098 पासून 2016 पर्यंत 1998 पासून 2016 पर्यंत त्यातले काही नगरसेवक ते इकडे संतोष भाऊंच्या गटात होते. मी खरात बाबांना एवढंच सांगेल की तुम्ही त्यांना विचारा की त्या वेळेला तुम्ही विकास का केला नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की मुस्लिम एरियामध्ये त्यावेळेस विकास झाला नाही. मग ते सोबत होते ना त्यावेळेला संतोष भाऊंच्या गटामध्ये, ते त्याच्यातले काही नगरसेवक सोबत होते. तुम्ही त्यांना विचारा की त्यावेळेला का विकास झाला नाही. हा विषय मी खरात बाबांना विचारू इच्छितो. खरात बाबांनी याचं उत्तर द्यावं. त्याच्यानंतर बरेचसे असे विषय आहे. आमच्या नगराध्यक्षताई निवडून आल्यानंतर पहिली सभा झाली. पहिल्या सभेमध्ये 250 विषय आमच्याकडनं घेण्यात आले. सर्वांच्या मागण्यांनुसार 250 विषय घेण्यात आले. त्या 250च्या 50 पूर्ण 250 विषयांवर यांचा विरोध आहे. मग आता हे 250 जे विषय आहे हे भुसावळकरांच्या हिताचे नाही का? मला या विरोधकांना हेच विचारायचे की पहिल्या सभेतले 250 विषय, दुसऱ्या सभेतले 341 विषय, याच्यातले फक्त 77 विषय 7 विषय यांनी मंजूर केलेले आहे. बाकीच्या सर्व विषयांवर विरोध दर्शवलेला आहे. मला फक्त यांना हेच विचारायचं आहे की हे सगळे विषय विरोध का करतायत. हे सगळे भुसावळच्या जनतेच्या हिताचे विषय आहे, विकास कामांचे विषय आहे. याच्यातून भुसावळचा विकास होणार आहे. हेच मी या पत्रकारांना सांगू इच्छितो. आपको लगेगा कि भाई ये खरात बाबा जैसी बातें हैं, जैसे उधर चल रहा है खरात बाबा का वैसे अपने भुसावल में भी चल रहा है. वो वीडियो वगैरह आपको कुछ दिनों में आपके सामने आ जाएंगे, मिलने वाले. माझा सर्वांना नमस्कार. पत्रकार बंधू, काल जे मीटिंग झाली, आपला पत्रकार परिषद झाली बीजेपीची, त्यामध्ये बरेचसे त्यांनी मुद्दे उचलले की आम्ही पहिल्या मीटिंगमध्ये 77 विषयांना मंजुरी दिली होती. त्यानंतर त्यांनी तेच मंजुरी झाल्यानंतर काही वेळानंतर जिल्हा अधिकाऱ्याकडे 308 कलम अंतर्गत त्यांनी तिथे नोंदणी केली आणि ते सर्व नामंजूर करण्यात आले असं त्यांनी नोंदणी केलेली आहे. तरी काल एक अतिहुशार गटनेते, म्हणजे भुसावळातले सर्वात हुशार नगरसेवक म्हणून त्यांची नोंद होते, त्या नगरसेवकांनी त्यांच्या फेसबुक आणि सोशल मीडियावर एक पत्र टाकलं की हा ठराव आम्ही सर्व मंजुरी दिलेली आहे. हे सर्व पत्र त्यांनी त्यांच्या सोशल मीडियावर टाकलेलं आहे. त्यानंतर त्यांचे हे टाकल्यानंतर काहीच, आता हे आमच्याकडे एक त्यांची हे आहे की त्यांनी तक्रार दिलेली आहे जिल्हाधिकाऱ्यांना. हे तक्रारचं त्यांचं पत्र की आम्हाला सर्वचे सर्व 250 विषयावर नामंजुरी आहे, हे मंजुरी नाही आहे असं त्यांनी दिलेली आहे तक्रार. त्यानंतर आता पुढचे ते म्हटले की बा एकच विषय पुन्हा पुन्हा ते मीटिंग मध्ये दाखवत आहे. बरोबर, आता 250 विषयाला कधी नामंजुरी झाली तर पुढच्या मीटिंग मध्ये ते विषय आपल्याला घ्यावा लागतात आणि त्यात जे असतात दुसरे विषय ते ऍड करावा लागतात. मग त्यानंतरही ते विषयाला त्यांनी नामंजुरी दिलेली आहे. आता ते म्हणतात की आम्ही मंजुरी दिलेली आहे. आता एकीकडे तुम्ही तक्रार पण करसान आणि एकीकडे म्हणसान आम्ही मंजुरी दिलेली आहे. मग दोघी गोष्टी तर होऊ शकत नाही. एक तर तुम्ही नामंजुरी देताय तर लोकांसमोर जे सत्य आहे ते सांगा. खोटं बोलून कोणतं राजकारण शिजत नाही. आणि तुमच्या काय होऊन गेलेलं आहे, रक्तामध्ये खोटवाना येऊन गेलेला आहे. लोकांना तुम्ही इकडे काही सांगतात आणि इकडे काही करतात. पालिकेमध्ये पत्रकार बंधूंना सर्वांना माहिती आहे की त्यांचा विषय काय चालू आहे आणि बाहेर लोकांना सांगतात काही आणि करतात काही. त्याकरता आम्ही आमच्या 9 नंबर प्रभागमध्ये जसं 105 ते 113 विषय मांडलेले होते, त्या विषयालाही त्यांना नामंजुरी दिली. आणि काही जण असे सांगतात की आम्ही त्यांना मंजुरी दिली, तर त्या गोष्टीचे बी आमच्याकडे पत्र आहे की त्यांना नामंजुरी दिलेली आहे. आणि आम्ही भविष्यामध्ये आमचे जितकेही पदाधिकारी आहे, नगरसेवक आहे, आम्ही जितकेही नामंजूर झालेले विषय आणि त्यांचे सह्य आहे, आम्ही त्याचे बोर्ड बनवणार आहे आणि सर्व पोस्टर आम्ही पूर्ण भागामध्ये लावणार आहे. त्यांचा खोटारडेपणा आम्ही बाहेर पब्लिक समोर आणल्याशिवाय राहणार नाही. एकीकडे ते पाण्याविषयी म्हणतात, 9 वर्षापासून त्यांना पाण्याविषयी सुचलं नाही आणि 90 दिवसात त्यांना पाहिजे नाही, 5 दिवसात पाणी या 3 दिवसात. आमचा प्रयत्न पूर्ण आहे.
आम्ही प्रयत्न कमी करत नाहीये, पण त्या गोष्टीला ते अडथळा आणताय. त्यामुळे आमचे अडथळे आम्हाला दूर करायचे आहे. आम्हाला पब्लिक आमच्या पाठीशी आहे, आम्हाला पूर्ण भरोसा आहे, काही चिंता नाही, नो चिंता. काही नगरसेवक विरोध करताय या दांडल्या करताय. तो व्हिडिओ पूर्ण कधी बघितला तर मॅडमांच्या हातातला माईक अगोदर छिनण्याचा प्रयत्न केला, त्याला आमच्या काही नगरसेवकांना थांबवलं. त्यानंतर त्यांच्या काही महिला नगरसेविका आमच्या मॅडमांच्या पुढे धकल्या, काही मागच्या बाजूला गेले नगरसेवक. अगोदर पहिली गोष्ट, नगर अध्यक्ष मॅडम बसल्यानंतर तुम्हाला जे संभाषण करायचंय समोर करा, तुम्ही त्यांच्या पाठीमागे जाऊ शकत नाही. पूर्ण व्हिडिओ बघून घे जा. आता मी थोड्या वेळाने तो व्हिडिओ दाखवणार आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हीच पत्रकार ठरवा. मुझे अपने जो विरोधी है उनको यही बोलना है कि भाई हमारे मुस्लिम वार्ड का आप इतनी चिंता मत करो, हमारे लिए संतोष भाऊ चौधरी है उसकी चिंता करने के लिए. दूसरा ये, क्या हमारे वार्ड के जो विषय है वो विषय हमने जब डाले तो आप उसका इतना विरोध क्यों कर रहे हैं? पिछले 9 साल में आपने हमारे वार्डों में क्या काम करे वो बताओ पब्लिक को पत्रकार परिषद में. और हमने जो विषय डाले, अगर वो तुमको लगता है कि विषय गलत है तो ऑडिट होगा, जो होगा बाद में होगा, पहले काम तो करने दो. तुम हमको काम से ही रोकेंगे तो कैसे चलेगा? मेरा बस इतना ही बोलना है कि भाई ये गलत हो रहा और इसको भुसावल की पब्लिक देख रही, हमारे वार्ड की पब्लिक देख रही और सारे समाज देख रहे हैं कि भाई हमारे साथ कितना नाइंसाफी हो रही है. पत्र परिषद जो रख रहे हैं हम लोग, तो हर चीज के खुलासे के लिए ही रख रहे हैं. जिस तरीके से उन्होंने हमारे ऊपर इल्जाम लगाया कि वह सभी नगर सेवक जो है तो नगर पालिका के अंदर झगड़े कर रहे हैं, हमारे आंगों पे आ रहे हैं, इस तरीके से रखा है. लेकिन अभी कुछ टाइम के बाद में आपने वीडियो देखना है कि वो हमारे आंग पे आ रहे हैं या हम उनके आंग पे जा रहे हैं, वो नगर अध्यक्ष मैडम के आंग पे आ रहे हैं कि किसके मैडम पे नगर अध्यक्ष मैडम जा रहे हैं. तो वही चीजें बताने के लिए आज आपके सामने हर चीज रखा है. और मैं ये बोलूंगा कि मेरे वार्ड के अंदर जो वार्ड नंबर 17 के जो आज 10 साल से 15 साल से जो मेरे वार्डों में काम नहीं हुआ है, और वो काम करने के लिए हम पूरी तकलीफ से परेशानी से बर्दाश्त करके वो काम करने की पूरी कोशिश कर रहे हैं कि जो हम सत्ता अधिकारी होने के बाद में भी हमको वहां लड़ना पड़ रहा है. ये लोग हमारे आंगों पे आ रहे हैं या कैसा आ रहे हैं, ये आपको यहाँ पे देखने के लिए मिल जाएगा. मेरे ऊपर, मैंने अगर उनके ऊपर आरोप लगाया है तो उन्होंने सिद्ध करके बताना. और वो अगर बोल रहे हैं कि भाई मैंने सिग्नेचर नहीं दिया या मेरा कैसे कहीं तक नाम नहीं है, तो उन्होंने बताना चाहिए कि वार्ड नंबर 17 को मेरा विरोध नहीं है. हर काम को अगर विरोध है, लेकिन उन्होंने बताना चाहिए सबके सामने कि वार्ड नंबर 17 को मेरा कैसे कहीं तक विरोध नहीं है. अगर आप लोगों का विरोध है तो लोगों के पास में जो पीडीएफ आपकी सिग्नेचर के ताल्लुकात से गई है, तो वो लोग खुद बोल रहे हैं ना कि भाई कौन कर रहा है और कैसा कर रहा है. लोगों को वो उम्मीद नहीं थी, लेकिन अगर आप कर रहे हैं तो आपका तो नाम आएगा ही ना. आपका क्या, जो भी बीजेपी के नगर सेवक अगर वो कर रहे हैं तो वो तरीके से आएगा. वो मैं बताया उनको पहले, हाँ ये जो है तो ये तरीके से है, ये पुरावे के साथ में उन्होंने बोलना चाहिए कि ये सिग्नेचर मेरी नहीं है, तो फिर मैं उनको बोलने की जरूरत ही नहीं है. माझ्या वार्डाचे 20 क्रमांक मी माजी नगरसेवक आणि जिथे निवडून आलेल्या राखीव जागेवर सीमा नरवडे नगरसेविका आहे. त्यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये मुद्दा केला की मी विरोध केलेला नाही. त्यांनी असा विरोध केलेला आहे, 25 नगर गौतम नगर या भागामध्ये बुद्ध विहार डबल मजली करणे याला विरोध. आणि 293 नंबरचा ठराव आहे, 237 नंबरचा ठराव आहे, 206 नंबरचा ठराव आहे, 298 नंबरचा ठराव आहे, 88 नंबरचा ठराव आहे. या ठरावावर त्यांच्या सही आहे. ही सही प्रशांत सीमा नरवाडे आणि सीमा प्रशांत नरवाडे आणि स्वीकृत नगरसेवक नितीन धांडे यांनी विरोध केलेला आहे. आणि हे म्हणता आम्ही विरोध केला नाही, आणि यांना विरोध करण्याची सवय झालेली आहे. आणि यांच्याकडे आता काही होऊन झालेलं नाहीये आणि अंगावर धावून जाणे, आमच्या नगराध्यक्षाच्या अंगावर धावून गेले. त्याचप्रमाणे पहिल्या मीटिंग मध्ये ते प्रांताच्या आपल्या नगराध्यक्ष आपलं मुख्याधिकारी त्याच्या अंगावर सुद्धा धावून गेले होते, टेबल ठोकले होते. हे विसरून गेले का? पत्रकार बंधूंना सर्वांना लागलाय, यांना सवयी द्या आणि आमच्या कामामध्ये अडथळा देत आहे आणि आम्ही कामाच्या स्वरूपात त्यांना उत्तर देणार आहे. जय भीम, जय भीम. या ठिकाणी भुसावळ नगरपालिकेमध्ये जी पहिली मीटिंग झाली, सर्वसाधारण सभा जी झाली, त्या सभेमध्ये जो गोंधळ झाला, त्यानंतर सेकंड मीटिंग झाली आणि ती सभा दोनदा तहकूब करण्यात आली. याच्या मागचं कारण कोण? आज भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक व गटनेता स्वतःला सांगतात की आम्ही विकास कामांना विरोध करत नाही,
परंतु आणि पत्रकार परिषद घेऊन व्हिडिओ दाखवण्याचा काम या ठिकाणी ते करत आहे आणि खोटं बोलावं आणि रेटून बोलावं. आज ते आमच्यावर आरोप करत आहेत की यांचे लोक गुन्हेगार प्रवृत्तीचे आहे. गुन्हेगार प्रवृत्तीचं कोण आहे? खुनाचा गुन्हा कोणावर दाखल झालेला होता? तडीपार कोण झालं होतं? एक मर्डर, 2 हाफ मर्डर आणि तडीपार झालेला व्यक्ती जर दुसऱ्यांवर आरोप करत असेल तर हे योग्य नाही. भुसावळकर जागरूक नागरिक आहेत. भुसावळकरांना तुम्ही खोटं बोलून त्यांची दिशाभूल जे 10-15 वर्षापासून सुरू आहे ते आता बंद करा. आणि हे जे धमकीचं जे वातावरण आहे, जे की नगराध्यक्षाच्या अंगावर धावून जाणे, त्यांच्यावर प्रेशर आणणे, जोरजोरात बोलणे, मोठमोठ्याने टेबल वाजवणे आणि एक संख्येच्या बळावर फक्त नगरसेवकांवर, नगर अध्यक्षांवर प्रेशर आणून सभा तहकूब करण्यास भाग पाडणं हे यांचे कारस्थान सुरू आहे. आणि सभेच्या बाबतीत तुम्हाला सांगतो की 255 विषयापैकी त्यांनी 177 विषयाला 308 नुसार जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रस्ताव दाखल केलेला आहे. आणि तो प्रस्ताव ते 177 जे काम आहेत ते संपूर्ण काम हे भुसावळच्या विकासाचे काम आहेत. एकीकडं नगरपालिकेमध्ये आपल्या वार्डाचे विषय न मांडता त्या ठिकाणी फक्त दुसऱ्या नगरसेवकांनी ज्या नगरसेवकांच्या वार्डामध्ये विकास झालेला नाहीये त्या नगरसेवकांनी त्या ठिकाणी विकास कामाचे विषय दिले व ते मंजूर करण्यासाठी आग्रह केला. तर त्या ठिकाणी त्यांनी त्या विषयांना विरोध केला. आता अखिल मेंबर झाले, त्याच्यानंतर सचिन अण्णा पाटील झाले, मुकेश भाऊ गुंजाळ झाले, हे जे नगरसेवक आहेत या नगरसेवकांच्या वार्डामध्ये जे विकास कामं यांनी जे टाकले त्या कामांना विरोध करण्याचं यांचं कारण काय? एकीकडे सांगायचं की आम्ही विकास काम करतो आणि आमदार साहेबांबद्दल ते बोलतात की आमदार निधी तुम्ही, आमच्या आमदार निधी जो आलेला आहे PWD मध्ये त्याला आम्ही NOC देत नाही. अरे जर तुम्हाला विकास काम करायचे आहे तर आमदार साहेबांनी निधी नगरपालिकेकडे वर्ग करावा आणि नगरपालिका करेल ना. नगरपालिका सक्षम आहे. आज अदर्जा नगरपालिका आहे भुसावळ नगरपालिका. नगरपालिकेच्या मार्फत प्रत्येकाच्या वार्डात कामं केले जातील. स्वतःच्या वार्डाच्या कामात यायचे नाही आणि सांगायचं की आणि विरोधाला विरोध करायचा, हे काही योग्य नाहीये. म्हणून मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की भारतीय जनता पक्षाचे जे नगरसेवक आहे हे फक्त विरोधक आहेत. हे फक्त विरोध करतायत. त्यांना विकासाचं काही घेणे देणे नाही. त्यांना फक्त एक स्वप्न, मुंगरे लाल की असे स्वप्न ज्याला म्हणतो की फक्त ते स्वप्न बघताय काहीतरी घडेल आणि आपली सत्ता येईल. तुमची सत्ता येते नाही ते हा मतदारांचा हक्क आहे. आज तुम्हाला त्यांनी खाली उतरवलेलं आहे तर ते भान ठेवा. आणि विकास कामाला जर यानंतर तुम्ही जर विरोध केला तर आम्ही पण तशाच तसे उत्तर देण्यास सक्षम आहोत.